ताई, चहा घेतेस का ग? आणू? वहिनी, औषधं घेतलीत तुम्ही परवा डॉक्टरनी दिलेली? हो. हे मी श्रीच्या खोलीत जाऊ त्याच्याशी बोलायला? काय बोलणार आहेस ताई? त्याला विचारते ना की बाबा रे काय चाललंय हे, तू असा निघून गेलास तर मला काही अंदाजच येत नाहीये. तुझ्या मनात काय चाललंय हे मला स्पष्ट सांग. वहिनी, पण आई म्हणाल्या तसं श्रीला धक्का बसणं पण स्वाभाविक आहे ना. पण शरीर झालंय काय ना, इतक्या वर्षात श्रीचे वडील या विषयावर आम्ही कधी काही बोललोच नाही. अगं न बोलता सगळं काही कळत होतं आम्हाला. त्यामुळे आता त्याची प्रतिक्रिया काय असेल ह्याचा काही अंदाजच नाही आला मला. मुळात खूप समजूतदार आहे ना ग तो, त्यामुळे हेही समजून घेईल असं गृहीत धरलं मी. श्रीने त्याच्या काकांच्या बाबतीत कसा आश्चर्याचा धक्का दिला, मला वाटलं की तो तसाच त्याच्या वडिलांनाही स्वीकारेल. वाटलं ना तुला? हो, मलाही तसंच वाटलं अगं, खरंच. पण तू स्वीकारणार नाही असं आपण गृहीत का धरतोय? थांबूया ना थोडा वेळ. बोलेल तो हळूहळू, कळेल आपल्याला त्याचं मत. आणि श्री हे नक्की ऍक्सेप्ट करेल, मला खात्री. पण श्रीच्या तोंडून हे ऐकल्याशिवाय जीवात जीव नाही येणार आहे माझा. भाऊजी समजून घेतील ना श्रीचं हे वागणं? श्रीचा आनंद आणि ह्यांचं इथे असणं कायमचं, हे दोन्ही होईल ना ग? खूप खूप जास्त अपेक्षा करते का ग मी? हे दोन्ही एकत्र होईल ना? कारण हे पुन्हा घर सोडून गेले तर मला सहन नाही होणार आहे आता. ताई, वहिनी रडू नका ना. ताई शांत. हे बघा, श्री खूप शहाणा मुलगा आहे. म्हणजे आत्ता पटकन रिॲक्ट झाला तो, पण आपण म्हणजे तू दादा, तू जरा समजुतीने घ्यायला हवंस. हो, श्री खूप चांगला मुलगा आहे रे कांता. एखाद्या मुलानं बघडं धरून बाहेर काढलं असतं. हेच वाईट वागलं. हे बघ रमाकांत, तुझ्यावरचा त्याचा राग स्वाभाविक आहे आणि हे तुलाही कळलंय. म्हणून तो कसाही बोलला, कसाही वागला तरी आत्ता तू ऐकून घे, त्याच्या कलानं घे. पण हे घर सोडून जाऊ नकोस. अगं आई, पण तो मला नका राहू असं म्हणाला तर कसं राहू मी? नाही, मी इथं येण्यापूर्वी मी गृहीत धरलं होतं की तो माझ्याशी काही काळ चांगलं वागणार नाही. पण तो म्हणाला की नकाच राहू, तर कुठल्या तोंडानं राहू आई? तू कधीपासून दुसऱ्याचं ऐकायला लागलास? मी आणि नर्मदा तुला किती सांगत होतो जाऊ नकोस, तरी तू गेलास. स्वतःच खरं केलंस. तसं आताही कर, नको ऐकूस त्याचं. हे बघ आई, त्यावेळेला ते ठरलेलं होतं की मी परदेशी जाणार, आणि मी नर्मदेला विचारलं होतं, तिनं नकार दिला. एक मिनिट. जे झालंय त्याच्यावर बोलून काय फायदा आहे आता? आपण आता पुढचा विचार करायला हवा, नाही का? अरे कांता, कपाटाचे ड्रॉवर्स बंद करावेत तसे विचार नाही रे बंद करता येत. आधीच माझ्यामुळे या घरात सगळ्यांना मनस्ताप झालाय. पुन्हा एकदा माझ्यामुळे या घरात भांडण तंडे नको आहेत. श्रीच्या मनात जे असेल तसं होऊ दे. उलट होऊन जाऊ देत भांडण तंटे. सगळं बोलून मोकळे व्हा एकदाचे. रमाकांत, तू गेलास तर भांडण तंटे होणार नाहीत, पण घरात शांतता पसरेल, आणि ती स्मशान शांतता असेल. पण आता कुणीही या घरातून जाऊ नका रे बाबांनो. पाहिजे तर मला न्या, पण तुम्ही जाऊ नका. मला नाही झेपणार ते. मला वचन दे. आई, आणखी काहीही बोलू नकोस. तू हे घर सोडून जाणार नाहीयेस. मला वचन दे. तुला माझी शपथ आहे रमाकांत.
ठीक आहे, मी वचन देतो, मी नाही जाणार, नाही जाणार. विघ्नेश्वरा, रमाकांत, नर्मदेचा विचार कर. ती घाबरली आहे बिचारी, सांभाळ तिला. आता तरी नवऱ्याचं कर्तव्य पार पाड. बाप बनून श्रीला आधार दे. 10 जणांसारखं आयुष्य जगू दे त्याला. हे केलंस तर तुझ्या मनावरचं ही ओझं कमी होईल ना रे. मी बोलतो नर्मदाशी. आई, चहा घेतेस थोडा? नाही, नको मला. नाही नाही, घे आई, अर्धा कप घे बेबी. बरं, सगळ्यांनी ऐका. श्रीशी आत्ता कुणीही बोलायला जाऊ नका. स्वतः शांत होऊ दे त्याला. तेवढा वेळ आपण त्याला द्यायला हवा. कळलं? मी जरा पडते. आईजी, श्रीच्या मनात खूप विचार चालू आहेत आता, पण आईजी त्यातला कुठलाच विचार त्याला शांत नाही करू शकत आहे. अवघड आहे जानवी. कशातून जात आहे आपलं पोर आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. पण आईजी, श्री यातून लवकर बाहेर येईल. मलाही तसंच वाटतंय. त्यानं बोलायला हवं. जानवी, तो बोलतो तिच्याशी, तो बोलला तर त्याला अडवू नकोस. मनात काय असेल ते बोलू दे त्याला. हो आईजी. संध्याकाळ झाली. श्री जेवला की नाही अजून? तुम्ही नाही जेवलायत आईजी. माझ्या वयात कमीच आहार असतो, पण तो तरुण आहे, त्यानं जेवायला हवं. त्याला तर मी खायला लावतेच, पण प्लीज तुम्ही खाऊन घ्या ना थोडस. जान्हवी, सांगितलं श्रीला? काय काय म्हणाला तो? त्याला पटतंय ना सगळं? नर्मदा, अशी घायकुतीला येऊ नकोस. आई, घाई आहे. तुमच्या लक्षात येते का? खूप घाई आहे आई. ते घरातनं निघून जातील. त्यांना थांबायला हवं आई. श्रीला म्हणावं, राग तर काय आपल्याला सगळ्यांना आलाय ना त्यांचा, आणि आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की त्यांचं चुकलंय. आणि ते तर बिचारे सारखे माफी मागतात आपल्या सगळ्यांकडून. आपण त्यांना घराबाहेर काढलं तर काय होईल? त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेल त्यांना, की आपला सगळ्यांचा राग कमी होईल त्यांच्यावरचा. आता ते स्वतःहून आपली चूक कबूल करतायत ना, मग आपण थोडं मोठं व्हायला हवं. जान्हवी, सांग त्याला, आता आपण थोडं मोठं व्हायला हवं. इतकी वर्ष सधवा असून विधवेसारखी जगले मी. आई, नव्यानं आयुष्य सुरू करायची संधी दिसते मला डोळ्यासमोर. श्रीला म्हणावं, ती लाथाडू नकोस. कृपा करून डोक्यात राग घालून घेऊ नकोस, नाहीतर सगळं विस्कटून जाईल सगळं. नर्मदा, असं काहीही होणार नाहीये. आई, शरयूला पाहिलत ना, किती समाधानी दिसतेय ती. मलाही वाटतंय माझ्या नवऱ्याबरोबर राहावं म्हणून. नर्मदा, रमाकांत कुठेही जाणार नाहीये. पण श्री असंच वागत राहिला आणि हे निघून गेले तर? नर्मदा, असं काहीही होणार नाहीये. रमाकांत हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. मी श्रीशी बोलते. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मग शांत होण्याचा प्रयत्न कर. हळूहळू सगळं नीट होईल. जा आता.
दुपारची जेवण नीट झाली नाहीयेत. खायचं बघा काहीतरी. जानवी, श्रीचा मूड नीट असेल तर मी बोलते त्याच्याशी. चहा घेशील? तरी काही खाल्लंही नाहीयेस, तू जेवला नाहीयेस. सगळ्या जणींना काळजी वाटते. बिचाऱ्या, इतकं सगळं होऊनही त्या आजही माझीच काळजी करतायत. आय एम शुअर त्याही जेवल्या नसणार आहेत, पण काळजी मात्र फक्त माझी. बस झालं. मी त्या अर्जुनशी बोलून येतो. का मुहूर्त चांगला नाहीये? नाही नाही श्री, तसं नाही. पण हे बघ, आत्ता रात्री नको, तू सकाळी बोल ना. का? त्यांची झोपमोड होईल आणि मग त्यांनी आतापर्यंत इतक्या जणांची झोप उडवली, त्याचं काय? श्री, त्यांच्यासाठी नाही, मी तुझ्यासाठी म्हणतेय. हे बघ, तू आता खूप चिडलायस, त्यामुळे तू रागाच्या भरात बोलू नकोस. उद्यापर्यंत जरा शांत होशील मग बोल ना. जानवी, त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला राग कधीही कमी होणार नाहीये. मग आत्ता काय आणि उद्या काय? जो काय तुकडा पडायचा ना तो आत्ता पडत ना. असं नको बोलूस श्री. तू आईंचा विचार कर ना. त्यांनी केला होता तिला सोडून जाताना तिचा विचार. पण म्हणजे तूही त्यांचा विचार करायचा नाहीस असा अर्थ होतो का? वडील आहेत रे ते तुझे, त्यांनाही काहीतरी वाटत असेल ना. अरे पण मुळात गरजच काय त्यांच्याविषयी इतकं बोलण्याची, इतका सगळा विचार करण्याची? आजवर त्यांच्या वाचून आमचं काही अडलं नाही अडलं ना, मग यापुढे अडणार नाही. मग त्या माणसाने या घरात का राहायचं? आणि म्हणूनच मी त्याला हे सगळं सांगणार आहे. असं नको करूस जानवी. तू माझ्या बाजूने उभी राहू शकत नसशील ना, तर निदान माझ्या विरोधात तरी उभी राहू नकोस. श्री, तुझ्याच बाजूने आहे मी. फक्त ह्या सगळ्यात तुझं फॅक्ट्स कडे दुर्लक्ष होतंय, इतकंच सांगायचंय मला. कुठल्या फॅक्ट्स? जानवी, फक्त एकच फॅक्ट आहे, आणि ती म्हणजे तो माणूस माझ्याशी आणि माझ्या आईशी अत्यंत वाईट वागलाय. आणि बाय द वे, तुला हे सगळं माहित असताना तू त्याला का नाही सांगितलंस? का राहू दिलंस त्याला इथे? हे सगळं श्रीला आवडणार नाही हे तुला माहित होतं ना. हे बघ जानवी, ते आणि मी एकत्र एकाच घरात एक रात्रही राहू शकत नाही. बस झाला, मी त्यांना सांगायला चालू आहे. नको जाऊस, ऐक, तुला शपथ आहे माझी. सॉरी. हे बघ, पण तरी नको, आत्ता नको. श्री, तू त्यांच्याशी बोलू नकोस असं मी म्हणत नाहीये, पण आत्ता नको प्लीज. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, तुला आपल्या प्रेमाची शपथ. प्लीज आत्ता नको. तू म्हणत असशील तर हेही करेन मी, पण फक्त आजची रात्र.
उद्या सकाळी मी ह्याचा सोक्षमोक्ष लावणार आहे आणि उद्या मला कोणीही थांबवायचं नाही, अगदी तूही नाही. याची निर्णय चुकला का हो आपला? रमाकांतला इथं बोलवण्याबद्दल आय्याजी पण श्री या बाबतीत अगदीच पॉझिटिव्ह नाहीये. त्याला खूप त्रास होतोय. सोक्षमोक्ष लावावा असं म्हणतोय तो. जान्हवी, आपण जे करतो ते इथेच फेडावं लागतं हे कळण्याइतपत आयुष्य जगलीये मी. रमाकांत चुकला. आता श्री जे बोलेल, जे वागेल ते सहन करणं हीच त्याची शिक्षा आहे, हेच त्याचं प्रायश्चित्त आहे. त्यातून त्याची सुटका नाहीये. आय्याजी पण मला तर श्रीने त्यांच्याशी बोलूच नाही असं वाटतंय. कारण श्री काही बोलेल त्यांना. बोलू दे, ती श्रीची गरज आहे. पण मग आय्याजी घरात आलेल्यांशी असं कसं बोलता येईल कुणाला? घरात आलेला त्याचा सख्खा बाप आहे जान्हवी. त्यांचं इक्वेशन काय असायला हवं हे त्यांनी ठरवायचंय आणि हे कधीतरी होणारच आहे. तू किती काळ श्रीला थांबवशील? त्यापेक्षा त्यांना बोलूनच घेऊ दे. कोण जाणे, त्या बोलण्यातून अनपेक्षित काहीतरी बाहेर येईल. पण जे होईल ते चांगल्यासाठी होईल. तू काळजी नको करू. तुझा नाश्त्याचं बघ, मी आलेच. वहिनी राहू दे ना, मी करते, तुम्ही घ्या चहा. तू घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्री. चहा घेणार आहेस? नाही, नको. अरे तयारच आहे चहा. नको. आई, आजी कुठे? का रे? बोलायचंय, महत्वाचं. मी बोलावते ना. नाही 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 मावशी, तू जायची गरज नाहीये. महत्वाचं माझं बोलणं आहे, ते नाही. येतील ते स्वतः, मी फोन करतो. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग श्री. Really? There's nothing good about this morning, Mr. Arji. म्हणजे निदान माझ्यासाठी तरी. हा, आता तुम्ही इथे खूप वर्षांनंतर आलायत, त्यामुळे तुम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय नाही का सगळ्यांना? नाही, तू दुखावला गेलायस हे मला कळतंय. तुम्हाला माझ्या भावना कळतात? क्या बात आहे. मी अपराधी आहे तुझा श्री. मला माफ कर असं कसं म्हणू मी. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे.
मी शिक्षा मी कोण आहे तुम्हाला शिक्षा देणार आहे? माझा काय अपराध केलाय तुम्ही? हा, तुमच्या लेखी तर मी नव्हतोच. तुम्ही तर माझं अस्तित्वच नाकारलं होतं. आणि मग अशा माणसाचा तुम्ही अपराध कसा काय करू शकाल? जर काही अपराध घडलाच आहे ना, तर तो हिच्या बाबतीत. हिनं शिक्षा केली पाहिजे तुम्हाला, किंवा हिनं